शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरुपरंपरा। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्रीमद्भागवत सत्संगामध्ये काल आपण ऐकलं होतं महाराज राजर्षी भरत यांच्या चरित्रातली ही कथा। महाराज मृगयोनीला प्राप्त झाले होते। त्या ठिकाणी हरणाचं चिंतन करता करता मृत्यू झाला म्हणून राजर्षी भरतांना त्या ठिकाणी हरणाचं शरीर प्राप्त झालं आणि तेही त्यांनी बघा भगवंताचं भजन पण केलं होतं, भरपूर भजन केलं होतं, अनेक यज्ञ याग आदी केले होते। त्या पुण्याच्या बळावरती भगवंताची कृपा झाली आणि जन्मापासूनच राजा भरत जे आहेत, महात्मा भरत, त्यांच्या जीवनामध्ये स्वाभाविक शांती आणि साधना तपस्या होती। पण झालं असं की पूर्वजन्माची आठवणही होती की मी कशा कशा प्रकारे माझ्या जीवनाला व्यर्थ खर्च केलेला आहे आणि अशा प्रकारे परत व्हायला नको म्हणून त्या ठिकाणी बालपणापासूनच त्यांनी एक नियम केला। काय नियम केला तर जरी त्या ठिकाणी ब्राह्मण कुळामध्ये असले, जरी त्या ठिकाणी अनेक प्रकारचे सद्गुणांनी संपन्न असले, तरी ते काय करायचे, या सगळ्या मोहमायेमध्ये फसण्यापासून घाबरायचे। आपले जे बांधव आहेत, आपले माता पिता भाऊ बहीण आदी करून जे आहेत, या सगळ्यांच्या मध्ये फसून कधी मोहात जर पडलो, आत्मचिंतनाला विसरलो आणि शेवटी परत जन्म वाया जर गेला तर मग काही खरं नाही असं म्हणून त्या ठिकाणी ते घाबरायचे। त्याकरता त्यांनी बघा आपले स्वजन जे आहेत, आत्मीय लोक जेवढे आहेत, त्यांनी कोणीच आपल्यावर प्रेम करू नये म्हणून काय केलं, वेड्याचं रूप घेतलं। अगदी वेडे बनून गेले बरं का। बघा म्हणजे आपल्या लोकांनी आपल्यावर प्रेम करू नये, कारण आपल्या लोकांनी प्रेम केलं की आपण पण त्यांच्यावर करतो आणि मग मोहामध्ये अडकतो, शेवटी भजनापासून मुक्तो। मग असं व्हायला नको, त्या आशेने त्या ठिकाणी महाराज महात्मा भरत जे आहेत, हृदयामध्ये भगवान परमात्म्याच्या चरणकमलांना धारण करून अंतर्मनाने निरंतर भजन करत राहिले। पण बाहेरून मात्र जगासाठी ते एका मूर्खाप्रमाणे, पागल व्यक्ती जो वेड लागलेला असतो ना, ज्या डोक्यावर परिणाम झालेला, अशा प्रकारे एखादा मूर्ख आहे, आंधळा आहे, बहिरा आहे, मुका आहे, अशा प्रकारे ते वागू लागले। ना ते कोणाशी बोलतात, ना ते कोणाचं ऐकतात, ना ते नीट पाहूनही पाहतात, नाही ते कधी चांगल्या प्रकारे कोणाशी बोलतात। अजिबात कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी चांगलं आचरण जे लोकांना पाहिजे असतं तसं दिसत नाहीये। बघा एवढं असल्यानंतर कोण बरं प्रेम करेल, वेडा आहे। आणि अशा वेड्या माणसाला कोणी म्हणजे आपला ना मित्र बनवतो, नाही अशा वेड्या माणसाला कोणी आपला शत्रू बनवतो। म्हणजे कसल्याच प्रकारचं नातं त्या व्यक्तीसोबत आपलं होऊ शकत
नाही. बाकीच्या लोकांचं तर सोडा हो, घरातल्या लोकांचं सुद्धा काही नातं उरत नाही. ते रक्ताचं असूनही नातं संपून जातं. एवढं असूनही त्या ठिकाणी पिता जे आहेत ते आत्म्याप्रमाणे आपल्या मुलावरती प्रेम करतात. एक आत्मवत म्हणजे मीच स्वतः आहे. कारण लहान मुलगा आहे म्हटल्यानंतर स्वाभाविक त्याच्यावरती पित्याचं अधिक प्रेम असणार. आणि वडिलांना त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे नीती नियम माहीत होते, ब्राह्मण कुळामधले होते. मग त्यांनी विचार केला की चला, आपला मुलगा भलेही पागल आहे, वेडा आहे, तो काही व्यवस्थित करू शकत नाही, तरीही त्याला संस्कार दिले पाहिजे. त्यांची इच्छा होती की त्याने उपनयन संस्कार आदी करून पुढे जसं समावर्तन संस्कारापर्यंतची जी विधी आहे, विवाह करून त्या ठिकाणी पुढे व्यवस्थित जगावं, त्याच्याकरता त्याला शिक्षा गरजेची आहे, अध्ययन गरजेचं आहे. बरोबर की नाही? अध्ययन त्या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणून त्याला शिक्षा प्राप्त व्हावी म्हणून त्या ठिकाणी उपनयन संस्कार देण्यात आला. वयाचं 8व्या वर्षी ब्राह्मण बालकाला उपनयन संस्कार केला जातो. या नियमाचं पालन करून त्यांच्या वडिलांनी त्यांना उपनयन संस्कार केला. हा संस्कार जरी केला असला, अनुचित असूनही बरं का, कारण की अशा वेड्या माणसाला उपनयन संस्कार करायचा नसतो. कारण उपनयन संस्काराचा हा नियम आहे की हा संस्कार झाल्यानंतर तुम्हाला अध्ययन करायचं आहे, तुम्हाला शास्त्र शिकायचे, वेद शिकायचे. आणि वेद शिकण्याकरता माणसाची बुद्धी ठिकाणावर पाहिजे. असा वेडा माणूस कुणी वेद शिकू शकत नाही. असा वेडा माणूस जप ध्यान संध्या भजन पूजन करू शकत नाही. आणि हे तर बाबा कधी अंघोळही करत नव्हते, ते कधी व्यवस्थित राहिलेच नाही, स्वच्छतेचंही भान नाही आणि कोणत्या प्रकारचं व्यवहाराचंही काहीच भान नाही. अशा व्यक्तीला उपनयन संस्कार नाही करायला पाहिजे. तरी सुद्धा त्यांच्या वडिलांनी केला. वडीलच शेवटी. मग त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं आणि शेवटी त्यांना शौच आचार आचमन आदी संध्या कर्म जे करायचे असतात त्यांची शिक्षा त्यांना द्यायला सुरुवात केली. की बाळा, असं आचमन करायचं. आचमन म्हणजे जसं पाणी आपण हातावरती घेतो आणि 3 वेळा पिऊन घेतो, तर ते आचमन आपल्यासाठी ती शुद्धी आहे. आणि ते आचमन सगळ्यात पहिली विधी आहे. कोणत्याही प्रकारचे कर्म करत असताना सगळ्यात पहिलं आचमन केलं जातं. आणि मग हे आचमन त्यांना शिकवायला गेलं की ते काहीतरी वेगळंच करायचे. असं करता करता अनेक प्रयत्न केले. अनेक प्रयत्न करूनही पित्याच्या उपदेशाच्या विरुद्ध आचरण करायचे. निरंतर त्या विरुद्ध आचरणामध्ये राहायचे. जसं सांगितलंय की अनेक महिने, जसं शास्त्रामध्ये सांगितले, वसंत आणि ग्रीष्म ऋतूमध्ये, ग्रीष्म ऋतूच्या चैत्र महिन्यामध्ये त्या ठिकाणी शास्त्र अध्ययन केलं जातं. ज्याला वसंत पंचमी आता जी होऊन गेली ना, मागच्या महिन्यामध्ये जी वसंत पंचमी, माघ शुक्ल पंचमी जी असते, त्या पंचमीच्या दिवशी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शास्त्र उपनयन संस्कार करूनच वेदारंभ संस्कार केला जातो. आणि मग यात सांगितलंय की यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी उपनयन संस्कार करून गुरुकुलामध्ये पाठवलं, परंतु ते कोणत्याही प्रकारचं अध्ययन करत नव्हते. सांगितलं की ते वैशाख ज्येष्ठ आषाढ एवढ्या महिन्यांपर्यंत तिथे राहून शिकत राहिले. कितीतरी वेळा त्यांना शिकवलं. इतक्या वेळा शिकवून सुद्धा त्यांनी गायत्री मंत्र सुद्धा ध्यानात घेतला नाही. तर सांगितले काय, शिरोमंत्र प्रणव सहित जी गायत्री आहे ना, त्रिपदा गायत्री आणि तिचा शिरो मंत्र त्या ठिकाणी ओंकार आहे, प्रणव आहे. तर मग जो गायत्री मंत्र आहे तो सुद्धा हे काही ध्यानात ठेवीना. कोणाच्याही ध्यानात राहतोय ना गायत्री मंत्र. आणि ब्राह्मणाचा हा नियम आहे की उपनयन संस्कार झाला की तुम्हाला गायत्री मंत्राचा जाप करायला पाहिजे. आणि गायत्री मंत्राचा अधिकार सुद्धा मुळात त्याच व्यक्तीला आहे ज्याच्या खांद्यावर जनेऊ आहे. ज्याच्याकडे जनेऊ नाही त्याला गायत्री मंत्र जपण्याचा अधिकार नाहीये. आता ही फार मोठी समस्या आहे. लोक असं जर व्यासपीठावर बसून बोललं की आक्षेप केल्यासारखा वाटतो, परंतु शास्त्र सांगते आम्ही बोलत नाही, त्याचा प्रमाण आहे. शास्त्राचा नियम आहे की गायत्री मंत्र कुणीही जाप करू नये. आणि विशेष रूपाने तर गायत्री मंत्र त्या ठिकाणी वैखरी वाणीत पण जपायचा नसतो, म्हणजे मोठ्याने म्हणायचं नसतो. गायत्री मंत्र पुटपुटायचं सुद्धा नसतो. गायत्री मंत्र मानसिक जप आहे, मनामध्ये करायचा असतो. आणि तोही केवळ ब्राह्मणाचा अधिकार आहे गायत्री मंत्र जाप करण्याचा. आणि ब्राह्मणाचा अधिकार केवळ नाही, ब्राह्मणासाठी अनिवार्य आहे. जर तो जाप ब्राह्मणाने केला नाही तर त्याचं पाप त्याला लागते. गायत्री मंत्र जपण्याचं पुण्य काय लागेल
हा विचार नाही केला जात, पण न जपण्याचं पाप मात्र नक्की लागतंय. संध्या करून तुम्हाला पुण्य मिळेल असं नाही सांगितलं त्यांनी, परंतु संध्या न करता पाप मात्र नक्की मिळेल. मग पापापासून वाचण्याकरता संध्या करायची आहे. तो संध्या उपासना करून तुम्हाला पुण्य भेटेल असं कुठे नाहीये, पण संध्या जर नाही केली तर पाप लागते. मग पाप लागू नये म्हणून संध्या करायची. आणि या ठिकाणी वर्णन केलं की महाराज भरतांना तर सांगितलं की तुम्ही करा, जप करा, गायत्री मंत्र इतक्या वेळा शिकवूनही त्यांनी एकदा सुद्धा गायत्री मंत्र लक्षात ठेवला नाही. का लक्षात नाही ठेवला? त्यांनी विचार केला की आज गायत्री मंत्र यांनी शिकवला, चांगला मी शिकलो, जप केला, तर ते आणखी पुढचं शिकवतील, कर्मकांड शिकवतील, वेद शिकवतील, कर्मकांडात अडकवतील. आता कर्मकांड करत बसा. कर्मकांड झालं की आता वास वयात आला तुम्ही लग्न करा, लग्न झालं की आलेच मुलं बाळ, पत्नी, चला मग लागा उद्योगाला, धंद्याला, झालं संपलं. मग आयुष्य गेलं का याच्या सगळ्यामध्ये? मग या सगळ्याला काहीही करायचं नाही म्हणून सुरुवातच करायची नाही. अंतर्मनाने निरंतर त्या भगवान परमात्म्याचं ध्यान करत राहायचं, अंतर्मनाने निरंतर आत्मचिंतन मध्ये तल्लीन राहायचं आणि वरून मात्र वेड्यासारखं रूप घ्यायचं. आणि असा वेडा माणूस ज्याला अनेक प्रयत्न करूनही काहीही आलं नाही, अनेक प्रकारचे प्रयत्न करून सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न सगळे विफल गेले, असं त्या ठिकाणी जेव्हा वडिलांनी बघितलं हताश झाले, फार निराश झाले की अरे किती छान मुलगा आहे, पण याला पाहिजे होतं, शिकायला पाहिजे होतं, आणि काय करेल बरं हा मग. कारण तेव्हा कसं होतं, आता असं नाहीये की चला तुम्ही भिक्षुकी व्यवसाय नाही केला म्हणजे व्यवसाय पण त्याला म्हणता नाहीये. तुम्ही जर कर्मकांड भिक्षुकी नाही केली, भिक्षा नाही मागितली ब्राह्मणाने, तर तो दुसरं काहीतरी करेल, नोकरी करेल, किंवा नोकरी नाही केली तर आणखी काहीतरी धंदा करेल, दुकान टाकेल किंवा शेती करेल किंवा काहीही करेल. अशा प्रकारे विकल्प तेव्हा नव्हता, कारण की प्रत्येक व्यक्ती आपल्या परंपरेनं आलेलंच काम करत होता. जर तुम्ही क्षत्रिय आहात तर तुम्ही क्षत्रियाचंच काम करायचे, जर तुम्ही न्हावी आहात तर न्हाव्याचंच काम करायचे, तुम्हाला नोकरी वगैरे करायची नाहीये. म्हणजे थोडक्यात हे होतं की तुम्ही जे काम करताय, तुम्हाला परंपरागत जे कार्य प्राप्त आहे ते तुम्ही करायचे. जर तुम्ही आज ब्राह्मण आहात तर तुम्ही व्यवसाय नाही करू शकत, तुम्ही नोकरी नाही करू शकत, कोणता गोरक्षेचा व्यवसाय नाही करू शकत, कोणतंच वेगळं काम करू शकत नाही. तुम्ही ब्राह्मण आहात तर तुम्ही भिक्षाच केली पाहिजे, हा नियम होता. मग वडिलांना चिंता वाटली की अरे याचं शास्त्र शिकलाच नाही, त्याला भिक्षा देईल कोण, बरोबर ना. मग वडिलांना चिंता वाटली आणि चिंतातूर झालेले हे वडील आत्मचिंतनापासून विमुख झाले, भगवत भजनापासून विमुख झाले आणि घराच्या धंदापाणीमध्ये लागले, सजग राहिले नाही आत्मचिंतनाप्रती. पूर्ण बेसावध अशा स्थितीमध्ये काळानं आक्रमण केलं आणि त्यांचं शरीर शांत झालं. वडील गेले म्हणून यांची जी आई आहे महात्मा भरत, त्यांची जी आई आहे म्हणजे ती त्यांची धाकटी पत्नी जी आहे वडिलांची त्यांच्या, कारण 2 पत्नी होत्या, तर मोठी जी आहे तिच्या हवाली सगळ्या पोरांना केलं तिने आणि ती सती गेली. म्हणजे राजा जे भरत आहेत त्यांची आई सती गेली, आई गेली, वडील गेले, दोघंही गेले. मग आता मात्र त्यांना काही चिंता राहिली नाही, आता कोणी जबरदस्ती करणार नाही. मोठा जो भाऊ होता त्याने विचार केला की आता वडील गेले, कशाला उगाच जबरदस्ती करायची, याला शिकायचंच नाहीये ना, मग उगाच असं सगळं करायचं नाही. शिकण्यापासून दूर केलं आणि घरगुती कामांमध्ये लावलं. पण घरचे कामही काही नीट करत नव्हते, कोणतेही काम करत नव्हते नीट. त्यांनी विचार केला की चला काहीतरी करेल. हे बाबा मात्र अंघोळ कधीच करायचे नाही, पूर्ण शरीर मलिन झालं, अंघोळच करायचे नाही, कधी मातीत लोळून राहायचे, कधीही लोळले की लोळतच राहायचं, कधी काय कोणत्या प्रकारच्या कर्माचं काही भान नव्हतं. जनेऊ पूर्ण मलिन झालं, जनेऊ बदललं सुद्धा नाही, अंगावरती कुठले वस्त्र नाही, फक्त कमरेच्या खाली छोटीशी लंगोट वगैरे ते काहीतरी उंडाळायचं, ते पण मलिन झालं. दाढी वाढलीये, केस वाढले, जटा झालेल्या आहेत. आणि अशा स्थितीमध्ये जर कोणी चांगलं अथवा खराब काही जरी खायला दिलं तरी ते बघत नव्हते चांगले का खराब, शिळ झाले, विटलंय की नासलंय, काही बघत नव्हते. सरळ घ्यायचं आणि बस प्रसन्नतेनं खाऊन घ्यायचं, त्याचा स्वाद पाहत नव्हते की तो शरीरासाठी किती घातक वगैरे आहे, हे काहीही पाहत नव्हते, खाऊन घ्यायचे. असं जेव्हा बघितलं की अरे हा तर पक्का वेडा झालेला आहे, कारण त्यांना माहित नव्हतं, या सगळ्या लोकांना महात्मा भरतांच्यामध्ये नेमकी दिव्यता काय आहे हे त्यांना माहित नव्हतं. म्हणून ते बाह्यांगाचं, ते बाह्य रूप जे आहे
त्याच्यावरून निर्णय द्यायचे की हा पूर्ण खार वेडा झालेला आहे. अशा प्रकारे त्यांच्यासोबत व्यवहार सगळे करायचे. सगळे लोक सुद्धा त्यांना मूर्ख म्हणून त्यांच्या प्रती असा व्यवहार करायचे. जर समोरचा मला मूर्ख म्हणतोय ना, मला हेच पाहिजे होतं, म्हणून ते आणखी जास्त मूर्खाचं रूप घ्यायचे. मग विचार करा, निरंतर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये ते आत्मचिंतनाप्रती प्रगाढता वाढत गेली. पण बाह्य दृष्टीने ते एकदम निकामी झाले. कधी कधी ते काम करायला जायचे, मजदुरी करायला जायचे. कुणी म्हटलं दे चाल आमच्या घरी काम करायला, चल, जायचे निघून. म्हणजे असं काही नव्हतं ते स्वतः जाऊन काम करत होते, नाही चल ये 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 चल बस काम कर. काम करून घ्यायचे सगळे लोक त्यांच्याकडून आणि त्या बदल्यात फक्त खायला द्यायचे. आणि खायला देणं पण काही खूप चांगलं देत नव्हते, काहीतरी आपलं उगाच वेडवाकडं. अशा प्रकारे ते भावाने बघितलं की हा तर मजदुरी करून पोट भरतोय, म्हणून मग ते म्हटलं जाऊ दे, दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊ नको, आपल्या शेतात जा. आणि मग आपल्या शेतात जेव्हा कामाला लावलं तर तिथे सुद्धा म्हटले जमिनीला जोतून ठेव, काय म्हणतात त्याला, भुसभुशीत करायचे, नांगर वगैरे घालतं ना. तर ते त्याला सांगितलं, टिका वगैरे फावडा दिलं, म्हणजे जाऊन जमिनीला तो व्यवस्थित खोदून खोदून व्यवस्थित कर. ते गेले आणि जमिनीवरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकाच जागी खड्डा खोदत बसले. किती मोठा खड्डा झाला असेल, कारण बघा शरीर जवान ताकद होती, शरीर एकदम हृष्टपुष्ट होतं, कारण की काम करून का होईना पण लोक खायला देत होते, त्याच्यामुळे शरीर एकदम तंदुरुस्त होतं. आणि त्या स्थितीमध्ये त्याने खड्डा खोदायला सुरुवात केली. खूप मोठा खड्डा झाला. भावाने बघितलं की अरे बापरे, तर काही कामाचं नाहीये. म्हटले बरं एक काम कर, ते सोड. मग त्यांना राखण करण्याचं काम दिलं. काय राखायचं, तर मग त्यांच्या शेतामध्ये जे काही पिकलेलं आहे धान्य, अन्नधान्य, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, जे काही आहे हे सगळं राखण्याकरता काम दिलं. ते बुरुंज बनवतात ना, ते हळणी बुरुंज, त्याच्यावरती त्यांना उभा करून राखण करायला सुरुवात केली. ते म्हणले की बघायचं, ध्यान द्यायचं. अशा प्रकारे मग दिवसभर ध्यान दिलं त्यांनी, भरपूर ध्यान दिलं की सगळं काही पक्षी वगैरे येतात ना म्हणे, खाऊन जातील आपलं धान्य, तर ध्यान देतो. म्हटलं ठीक आहे, ध्यान दिलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तेवढ्यात भाऊ आला. भाऊ म्हणता, अरे बाळा तू काय करतोय, हे तुला दिसत नाही का हे सगळे पक्षी दाणे खात आहेत? म्हणे हो दिसतंय ना मला. मग मी तुला सांगितलं होतं ना ध्यान दे. तर ते म्हणे हो ध्यान दिलं मी. काय ध्यान दिलं? म्हणजे सकाळपासून तोता, मैना, कावळा, चिमणी, सगळे पक्षी आले. म्हणजे अनेक पक्ष्यांची नावं सांगितली. हे सगळे आले आणि सगळ्यांनी अन्न दाणे टिपून गेले. आणि कपाळावर हात ठेवला, म्हणजे तू काही कामाचा नाही. अशा प्रकारे भाऊ मात्र हे झाला, काही कामाचा नाही, याला त्याग करावा. अशा दृष्टीने त्याग परित्याग करून टाकलं. तसे त्यज्यच होते, पहिल्यापासूनच त्याग केलेलाच होता. त्यांच्याविषयी कधी कोणाला आदर, प्रेम, आपुलकी, सहानुभूती असं कधी काही नव्हतं. वेडा म्हणून फक्त ते घरगुती आपला माणूस आहे, पण त्यानंतर काम काय सांगायचंही बंद केलं. तरी हे आपल्या शेताच्या तिथे जायचे, आपलं भजन करत बसायचे. एक दिवस त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी एक काही डाकू आले. त्या शेताच्या तिथे डाकू आले आणि त्या डाकू लोकांनी बघितलं की अरे हा व्यक्ती तर खूप चांगला आहे. कशा करता पाहिजे होतं त्यांना? नरबळी देण्याकरता. पशु चांगला मिळालाय. पशुची बळी, माणसाला सुद्धा पशु बनवून त्याची बळी दिली जाते. तर बळी कोण देत होता? तर सांगितले की ह्या डाकू लोकांचा जो सरदार आहे त्या सरदाराला पुत्र होत नव्हता आणि त्याला पुत्र व्हावा म्हणून देवी समोर एका माणसाची बळी देण्याचा यज्ञ त्याने केला होता. नरबळी दिला आणि देवीला त्या रक्ताचं त्या ठिकाणी समर्पण केलं तर मग देवी आपल्याला पुत्र होईल असा आशीर्वाद देते. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी नरबळी शोधून आणला होता कुठून तरी, पण तो मात्र कसा तरी त्यांच्या तावडीतून निघून पळून गेला. मग यांना परत एकदा एखादा चांगला माणूस शोधण्याची गरज पडली आणि नरबळी देताना सुद्धा जो बळी आहे ना तो असा तसा साधा नाही लागत, नाहीतर मग कोणी पण येईल. म्हणजे एकदम वृक्ष झालेला माणूस, चुकून गेलेला, म्हातारा झालेला, जखमी झालेला, या सगळ्या प्रकारचा नरबळी चालत नाही. त्याचाच बळी देवी स्वीकार करते. जो अत्यंत हृष्टपुष्ट आहे, शरीराने एकदम चांगला तंदुरुस्त आहे आणि विशेष म्हणजे तो चांगल्या प्रकारे कामाचा सुद्धा आहे. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे घाव झालेले नाहीयेत, कुठेही शरीराला इजा झालेली नाहीये. अशा प्रकारे त्या ठिकाणी हा चांगला भेटला. त्याला घेतलं आणि बांधलं, एका पशुसारखं बांधलं आणि घेऊन आले. काहीही शंका केली नाही त्यांनी, का आम्हाला घेऊन चालले, कुठे चालले,
मला का म्हणजे कशा प्रकारे मला त्रास देता वगैरे वगैरे काही प्रश्न केला नाही. तुम्ही बांधलं ठीक, तुम्ही घेऊन चालले ठीक, मंदिरामध्ये नेलं ठीक, देवी समोर उभं केलं ठीक. त्यांना आता अभिषेक केला, स्नान घातलं, कारण की बळी देताना सुद्धा त्याला व्यवस्थित उपचार केले जातात. सुंदर सुंदर त्या ठिकाणी पाण्याने स्नान घातलं पहिलं. त्यानंतर एकदम शुद्ध कोरे वस्त्र नेसवले, वस्त्र घातले. त्यानंतर त्यांना पोट भरून खायला दिलं, जेवायला दिलं. ते आहे बरं म्हणजे पद्धती. बळी द्यायचं मग शेवटी जाता जाता त्याला व्यवस्थित त्याचं पूजा केली जाते. सुंदर प्रकारे त्याला जेवू घातलं. अंगावरती सुंदर सुंदर दागिने घातले, डोक्यामध्ये मुकुट, गळ्यामध्ये मोत्याच्या माळा, हातात अंगठ्या आदी आदी सुंदर सुंदर त्या ठिकाणी त्यांना दागिने घातले. अशा प्रकारे सगळं सुंदर सजवलं त्यांना. आणि मग आता देवी समोर नेऊन मांडलं, मान खाली वाकवली. आणि तो जो सरदार होता डाकूंचा, त्याने मंत्राद्वारे आवाहित केलेली जी खड्ग आहे, तलवार, मंत्रांनी त्याला पुष्ट केलेलं आहे. तर अशी ती तलवार घेतली, उचलली आणि भरतांच्या डोक्यावरती मानेवरती मारणार. तेवढ्यात अत्यंत भयानक दृश्य पाहायला मिळालं. काय झालं तर म्हणतात, जी भगवती माता देवी आहे ती देवीची मूर्ती जी आहे अचानक पेटली, एकदम जळायला लागली, धग 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 आग त्यातून निघाली. आणि देवीची मूर्ती अगदी धगधग आग झाली. त्या सरशी देवी त्या ठिकाणी साक्षात प्रगट झाली. भगवतीने बघितलं की अरे, जो अत्यंत निर्दोष आहे, आत्मचिंतनामध्ये तल्लीन आहे आणि शिवाय ब्राह्मण आहे. बघा, कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्राह्मण वधाच्या योग्य नाहीये. अत्यंत आपत्कालीन विपत्तीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ब्राह्मणाचा वध करू नये. आणि तरी सुद्धा या ठिकाणी या ब्राह्मणाचा वध केला जातोय. शिवाय तो भगवंताचा एकनिष्ठ भक्त आहे, तो आत्मचिंतन करणारा एक दिव्य महापुरुष आहे. अशा व्यक्तीचा बळी मा भगवती कधीच घेऊ शकत नाही. मुळात बघा, आपण सगळे देवीचे लेकरं आहोत आणि आपल्या लेकराला बळी दिला जावा अशी कोणती आई विचार करू शकते? मग ही नरबळी आदी हे देण्याची जी पद्धती अत्यंत विचित्र आहे, चुकीची आहे. आणि या प्रकारे तामसी उपासना आराधना करणारे जे लोक आहेत ते नीच गतीला जातात. ते त्यांच्या जीवनामध्ये ना दुसऱ्याच्या जीवनामध्ये कधी आनंद देऊ शकतात. ते सदा सर्वदा दुःखालाच प्राप्त करतात. मग अशा प्रकारे देवी भगवतीने बघितलं की खूप विचित्र प्रकार आहे हा. साक्षात भगवती प्रगट झाली आणि डोळ्यामधून देवीच्या आग पडत होती, आग ओकत होती देवी. भयंकर दृश्य बघितलं आणि असं वाटत होतं की मा भगवती आता सगळ्यांचा संहार करते की काय. म्हणून देवी भगवतीनं आपलं खड्ग उचललं आणि ते जेवढे नराधम होते त्यातला सगळ्यात पहिला मोठा तो सरदार, त्याचं पहिलं मुंडकं उडवलं. त्याच्या सोबतचे सगळे जेवढे होते त्या सगळ्यांचं मुंडकं उडवलं देवीने. आणि आता काय केलं म्हणतात, भगवती चंडी रूपामध्ये आलेली आहे. रक्त प्यायला लागली सगळ्यांचं, सगळ्यांचं रक्त पिऊन झालं. आणि शेवटी देवीनं त्यांचे जे मुंडके होते ना त्या मुंडक्यांना एकत्र गोळा केला आणि चेंडू सारखं खेळत बसली. अशा प्रकारे आपल्या भक्ताची रक्षा केली. महात्मा भरतांनी हात जोडले देवीला आणि निघून आले. मा भगवतीने रक्षा केली. कारण की बघा, अशा ह्या व्यक्तीला कधी भीतीच नव्हती मुळात. आपण विरह एकदम भीतीने कातर होऊन जाऊ, कापू अगदी. आता हा माणूस बळी देणारे म्हणजे काय स्थिती होईल बरं आपली. हा, कुणी साधारण असं बरे सुरा जरी दाखवलं तरी आपण अगदी भीतीने पूर्ण थरथर थरथर कापणार. आणि इथे मात्र बळी देतात हे आनंदी आहेत. वा वा वा. अंघोळ घातली आनंद, वस्त्र नवे घातले आनंद, खायला प्यायला घातलं त्याहून आनंद, सगळ्यात सगळा आनंद. आणि शेवटी खड्ग धरून मानेवर फिरवणार तोही आनंद. प्रत्येक स्थितीमध्ये आनंद. कारण शरीरासोबत तादात्म्य पूर्ण सुटलेलं हे आत्मचिंतनामध्ये तद्रूप झालेले महापुरुष. त्यांना बुद्धी नाही म्हणून सगळ्या जगामध्ये त्यांना वेळ समजलं होतं आणि म्हणून त्यांचं नाव जड भरत असं पडलं. जड 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 म्हणून जड भरत. तर हे जे जड भरत आहेत, देवीने ज्यांची रक्षा केली, आता ते परत आले आणि आपल्या जगात इकडे तिकडे इकडे तिकडे कसं होईल तसं जीवन जगू लागले. पण एक मात्र बस भजन, भजनामध्ये तल्लीन राहायचे आणि बऱ्यापैकी मातीमध्ये लोळत राहायचे. हे त्यांचा नित्यक्रम होता. अशा प्रकारे
त्यांचं हे चरित्र, ज्यामध्ये आणखी एक सुंदर कथा आली, काया पालट झाला यांच्या कथेमध्ये येणारं वास्तविक रहस्य जे आहे ना, आता इथून पुढे सुरू होतं. एकदा त्या ठिकाणी त्यांच्या शेताच्या शेजारी ते कुठेतरी असं बसले होते, तेव्हा काहीतरी लोक आले, ते तिथून काहीतरी लोक आले आणि त्या लोकांनी काय केलं, कहार त्याची शोधार्थ निघाले. कहार म्हणजे ते पालखी सारखं असतं, त्याला म्हणतात ते. तर त्यांचा तो पहिला कहार तुटलेला होता, त्याला बनवण्याकरता त्यांनी शोधण्याकरता तो दुसरा कहार पाहिला. आणि ते जे कहार वाहणारे जे लोक आहेत ना, खांद्यावरती जे वाहतात, त्यापैकी एकानं बघितलं की अरे मी तर आता वृद्ध झालो आणि माझ्या हाताने तरी काही कहार व्हायचं, ते ओझचं जे काम आहे ते माझ्याच्याने काही होत नाही, पण मी माझ्या ऐवजी ही ड्युटी सांगू कोणाला, असं म्हणून त्या व्यक्तीने काय केलं, तिथे एका ठिकाणी फिरत फिरत असताना हा जडभरत त्यांना त्या ठिकाणी दिसले. जडभरताला घेऊन गेले आणि म्हणे आता तू या ठिकाणी पालखी वहन करायचं काम करायचं. या जडभरतांना काही घेणं देणं नव्हतं. कुणी काय सांगितलं ते ऐकायचे, अगदी लगेच ऐकायचे तत्काळ. तू काय सांगशील ते लगेच करायचं, नाही म्हटलं तर नाही, करायचं तर करायचं. कुणी काही खायला दिलं तर खायचं, कसंही असलं तरी काहीही विचार करायचा नाही. तुम्ही जर दगड जरी त्यांच्या हातावर नेऊन दिला, खा, तरी हा दगड आहे त्यांना कळालंच नाही, म्हणले ना खा, खाऊन टाकलं. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं जीवन होतं. त्यात सांगितले की ते जे पालखीचे स्वामी आहे, सिंधू संवीर नावाचा जो देश आहे त्याचा राजा आहे आणि त्या राजाचं नाव आहे रहुगण. हा राजा रहुगण जो आहे तो त्या ठिकाणी एकदा इक्षुमती नदीच्या किनाऱ्यावरती येऊन पोहोचला आणि तिथे या ठिकाणी त्याचे जे खांद्यावर वाहणारे जे लोक आहेत त्या लोकांनी राजा भरताला, जड भरताला तिथे घेऊन गेले. म्हटले आता ही पालखी तू तुझ्या खांद्यावरती वाहायची. अशा प्रकारे सांगितलं असता अगदी बलात् त्यांना पकडून त्या ठिकाणी घेऊन गेले, खांद्यावरती त्यांच्या पालखी दिली. महात्मा भरत खांद्यावरती पालखी घेऊन चालत राहिले. चालता चालता त्यांनी बघितलं, बघा द्विजवरी आहेत, ब्राह्मण आहेत. एकतर ब्राह्मणांच्याकडून अशा प्रकारचे शूद्र कर्म करून घेऊ नये, परंतु अत्यंत वाईट परिस्थिती आहे या ठिकाणी की त्यांच्या ब्रह्मतेजाला कोणी ओळखू शकलं नाही. बाहेरचं शरीर मलिन आहे, परंतु आंतरिक वैभव त्यांचं अपार आहे, तपराशी आहे आणि या सगळ्याला कोणी पाहू शकलं नाही. तोच व्यक्ती पाहू शकतो जो त्या जीवनामध्ये वास्तविक जगलेला आहे, ज्याच्या जीवनामध्ये तप आहे, ज्याच्या जीवनामध्ये आनंद आहे, साधना आहे, भक्ती आहे. तोच व्यक्ती फक्त या गोष्टीची पारख करू शकतो. जसं एखादा मोती मातीमध्ये जेव्हा काय म्हणतात दडून जातो, तेव्हा त्या मातीनं पूर्ण पांघरून झालेलं असतं, तर मोती ओळखता येत नाही. कदाचित त्या मातीपासून जरी तो बाजूला पडला तरी सामान्य लोकांना तो ओळखू येणार नाही, परंतु जौहरी जर आला, त्यांनी बघितलं आणि त्या मोत्याला हातात घेतलं की तो खरा आहे की खोटा आहे, त्या हिरा तो पारख करू शकतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी यांचं सुद्धा चरित्र आहे. जड भरत जे आहेत त्यांचं बाह्यांग शरीर अगदी मलिन झालेलं आहे, काळकुट्ट झालेलं आहे, शरीरावरती अजिबात कांती नाहीये, जराही तेज नाहीये, परंतु ब्राह्मणत्व आहे आणि ते ब्राह्मणत्व केवळ ज्या प्रकारच्या व्यक्तीलाच ओळखू येऊ शकतं. सामान्य लोक बघत होते, कोणीच ओळखलं नाही त्यांना. खांद्यावरती पालखी घेतली आणि जडभरत जे आहेत ते चालू लागले. पण चालण्याचा त्यांचा नियम आहे. काय नियम आहे की पृथ्वीवरती एकही किडा मुंगी अजिबात पायाखाली दबून मेली नाही पाहिजे, हा त्यांचा नियम होता. किडा मुंगी जर पायाखाली गेली मरून तर मग विचित्र गोष्ट आहे. या भीतीनं त्या ठिकाणी पाप लागू नये या त्या ठिकाणी या भावाला मनामध्ये ठेवून ते चालू लागले. मग बघा बरं, किडा मुंगी पायाखाली येऊ नये म्हणून तो व्यक्ती कशा प्रकारे चालेल, कधी टाच उचलून, कधी पाय उचलून, कधी उडी मारून, कधी कमी अंतरावरती पाय टाकून, म्हणजे व्यवस्थित बॅलन्स राहणार नाही. आणि मग त्यांचं जे चाललं होतं उड्या मारत 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 चालायचं. मग बघा विचार करा, ती पालखीच्या वरती बसलेल्या माणसाचे काय हाल होतील. आणि हे मात्र ती उड्या मारत मारत चालत होते. त्या राजा रहुगणाने बघितले पालखी अशी वाकडी तिकडे, कधी सरळ कधी कशी, असं कसं काय होतंय. आणि त्या चालवणाऱ्या त्या सगळ्या कहार चालकांना सांगितलं, अरे कहार तुम्हाला कळतंय की नाही, तुम्ही ही पालखी अशी उंच खाली अशी कशी काय चालवतायत बरं, व्यवस्थित चालवायला काय होतंय.
या पालखीला तुम्ही व्यवस्थित करा. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी राजा रघुगणाने आक्षेप केला. सगळ्यांना खूप दटावलं, खूप व्यवस्थित सांगितलं, मर्यादा शिकवली. तरी सुद्धा तशीच पालखी होते. बाकीचे जे खाली पालखी चालवणारे होते ते म्हणते, महाराज आम्ही काय केलंय, आम्ही तर व्यवस्थित नियमात चालवते, तुमच्यासमोर आमचं काही चालेल का हो, काहीही करायचं, तुम्ही राजा आहात आमचे, त्याच्यामुळे तुमच्यासमोर आम्ही असं करू शकत नाही, आम्ही प्रमाद करत नाही, आम्ही आळस करत नाही, तुमच्या पालखीला आम्ही व्यवस्थित चालवतोय. पण एवढं होऊ नये त्या ठिकाणी पालखी काही व्यवस्थित चालत नाही. तेव्हा सर्वांच्या लक्षात येतं की पालखीचा हा खांदा जो आहे तो जास्त उडत आहे. त्याचं कारण म्हणजे हा चालवणारा नाचते, उड्या मारतोय. अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा भरताची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी राजा रघुगणाने पाहिली आणि त्यांना प्रचंड क्रोध आला. पहिल्यांदा क्रोध आला, पण राजा रघुगण सुद्धा कोणी साधारण व्यक्ती नव्हता. त्याने ते ओळखलं की नेमकं आहे काय. तर ते जे रहस्य आहे ते त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. अत्यंत सुंदर त्या ठिकाणी भवाटवी उपदेशाची या ठिकाणी प्रारंभ होईल. तर हा उपदेश आपण उद्या ऐकू. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाळीला विश्राम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.